अकोला अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हयातपूर चेक पोस्टवर गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करून तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना 9 जुलै रोजी सकाळी 6 वाजताच्या दरम्यान माणा पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे। माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे, सहायक विनोद हिरवाडे, पोलीस कॉन्स्टेबल वैभव एडणे, सचिन दुबे बागडे हे राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की अमरावतीवरून अकोलाकडे जनावरे भरून गाडी जाणार आहे। या विश्वसनीय माहितीच्या आधारे माणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी मूर्तिजापूर तालुक्यातील हयातपूर चेक पोस्टवर पोलिसांचा सापळा रचला असता सकाळी 6 वाजताच्या दरम्यान अमरावतीकडून अकोलाकडे जाणाऱ्या मालवाहू टाटा इंट्रा क्रमांक MS30 BD 3138 हे वाहन थांबून तपासणी केली असता या वाहनात जनावरे कोंबून भरून अवैध तस्करी करण्यात येत असल्याची खात्री पडली असता या वाहनात गोवंश जातीचे 8 बैल हे अकोला येथे घेऊन जात असल्याची माहिती अहेफाज अहमद अब्दुल सत्तार वय 30 वर्ष, शेख हारून शेख अब्दुल वय 43 वर्ष दोघेही राहणार बुल्लाणी चौक सिंधी कॅम्प अकोला यांनी कबुली केली असता दोघांनाही ताब्यात घेऊन जनावरे व मालवाहू वाहन माना पोलीस स्टेशनला आणले। या तस्करांच्या विरोधात प्राण्यास निर्दयीपणे वागवण्याचा कायद्यान्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून आरोपींकडून अंदाजे 1 लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे। नाकाबंदी दरम्यान एक टाटा इंट्रा गाडी ही गाडीची तपासणी करत असताना गाडीमध्ये 8 गोवंश बैल मिळून आले। त्या बैलांना गाडीवाला मालकाला त्वरित ताब्यात घेण्यात आलं व त्यांना पोलिसरित्या आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। सध्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे व आरोपींना कोर्टात पेश केले असता त्यांचा 1 दिवसाचा PCR मिळालेला आहे। PCR दरम्यान त्यांना विचारपूस करून पुढील कारवाई करण्यात येईल। दोन्ही आरोपींना विद्यमान न्यायालयासमोर हजर करून 1 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे। पुढील तपास ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश इंगळे, चंद्रकांत नागपुरे हे करीत आहेत। बाळासाहेब घनोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।